अहो वहिनी, अहो चला चला चला, चटकन न्याहारी करून घ्या, तुम्हाला शोभत नाही ते. हा हा, आणि हे बघा, लहान मुलं असताना तर मी तुम्हाला ओरडलो असतो, पण तुम्हाला कसं म्हणेन मी, नाही का? अहो बघा, यमुना आणि वच्छी तुम्हाला किती काळजीने आग्रह करतायत ते. रमाई, अगं काळजी लागणारच ना. काल रात्रीपासून तुझ्या पोटात अन्नाचा कण गेला नाहीये. आता उपाशी राहून दिगू येणार आहे का? कशाला त्याच्यासाठी जीव कुरतडत बसताय तुम्ही वहिनी? हा, आणि आज बसलो, पण समजा पुढील 5-7 दिवस दिगू आलाच नाही तर, किंवा श्रीधर दादाप्रमाणे तोही. बस झालं भाऊजी, गप्प राहायचं, एकदम गप्प. या घरात मी प्रत्येकाला ओळखून आहे. अहो जाऊबाई, तुम्ही प्रत्येकाला कशाला बोलताय? मी खाल्लं काय, उपाशी राहिले काय, कुणाला काही नाही. दिगू आला काय, नाही आला काय, कुणालाही त्याचं सोयर सुतक नाही. निघा सगळ्यांनी, इथनं निघा, मला काहीही खायचं नाहीये. अगं बाई, मी अगदी वेळेवरच आले म्हणायची. न्याहारी सुरू आहे का? चला, मी तुमचं सगळ्यांचं तोंड गोड करते. आला का शिऱ्याचा सुगंध? अगं बाई, भामे, हे मध्येच काही शिऱ्याचं काढलंस? तुझ्या इंदू बिंदूचं लग्न बिग्न ठरलं की काय? अगं मी नाही केलाय, हा शिरा सखूनी केलाय. सखूने शिरा केलाय? शिरा करायला सखू आहे कुठे? कुठे? अगं सखू तिच्या माहेरी आहे ना. हे काय, तुम्हाला ठाऊक नाही की काय? वाटलंच होतं मला, पण आई वडील घरी नसताना सखू एकटीच शिरा करून खाते? ह्या, अहो एकटी कशी करेल शिरा? आपला दिगू आहे ना तिथे. मग अहो सखुनी दिगूसाठीच तर शिरा केलाय. अहो नवऱ्याच्या आवडी निवडी पुरवायची आयती संधी चालून आलीये. अशी संधी सखू सोडणार आहे का?